नमस्कार मित्रांनो, आपल्या भयाण प्रवासात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कृपा करून चॅनल लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपल्या भयाण प्रवासाला सुरुवात करूया. रात्रीच्या भूतांच्या गप्पा रंगल्याच होत्या. दिनेश काका म्हणाले, माझ्या काकांबरोबर घडलेला एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. दिनेश काका सांगणार म्हणजे किस्सा मस्तच असणार, म्हणून सगळेजण शांत होऊन ऐकू लागले आणि काका सांगू लागले. हा किस्सा आहे उन्हाळ्यात गावी 12 तास लोडशेडिंग असायची तेव्हाचा. मग शेतांना पाणी पाजण्याचे काम लाईट असेल तेव्हा म्हणजे कधीही, अमावस्या असो वा पौर्णिमा, रात्री अपरात्री करावे लागते. अगदी मीही काही वेळा पूर्ण रात्र जागलोय. अशाच एका अमावस्येच्या रात्री आमचे काका त्यांच्या मोठ्या भावासोबत उसाच्या शेतास पाणी पाजण्यास गेले. काकांचे शेत डोंगराच्या अगदी जवळच होते. काकांनी सर्व सरींना समान पाणी सोडले. सर्व सरी भरण्यास वेळ लागणार होता. मग त्यांनी शेतातच रिकाम्या जागीत एक शेड तयार करून तिथे खाट ठेवली होती. तिथे ते दोघेही झोपले. आता मध्यरात्र झाली होती. तेवढ्यात काकांना अचानक कोणीतरी हलवले. पाहतात तर काय, तो त्यांचा खास मित्र होता. तोच चेहरा, तोच आवाज, तीच शरीरयष्टी, तो काकांना जागे करत होता. काका उठल्यावर म्हणाला, पाटला, झोपलायस, काही काम नाही का? काका म्हणाले, अरे सर्व सरींना पाणी सोडलंय, वेळ लागेल म्हणून झोपलो थोडा वेळ. पण तू इथे काय करतोयस? अरे तुझ्याकडेच आलोय. जनावरांच्या सपरासाठी एक सागाचे लाकूड हवे होते. दिवसात डोंगरात फॉरेस्ट म्हणजे वनरक्षक असतो. चल आता घेऊन येऊया. तुलाही आता तसे काही काम नाही आता. तू काकांचा खास मित्र. मग काकाही म्हणाले, चल ठीक आहे, जाऊया. काकांनी बॅटरी टॉवेल घेतला. दोघेही निघाले. गप्पा मारत ते कधी डोंगरात पोहोचले काकांनाही समजले नाही. काका त्याला बोलले, बर चल तोड आता तुला हवे ते लाकूड. तो म्हणाला, जरा पुढे चल, पुढे चांगली मोठी लाकडे आहेत. असे करत करत तो काकांना खूप पुढे घेऊन गेला. आता कसे काय माहीत काकांचे नशीब म्हणा किंवा देवाची कृपा. काकांना काहीतरी विचित्र वाटायला लागले होते. त्यांना दरदरून घाम फुटला होता. अचानक ते जागेवर थांबले आणि त्या मित्राला म्हणाले, कोण आहेस तू? कुठे नेतोयस म्हणा? आता तो मित्रही थांबला, पण आता त्याचा आवाज बदलला होता. आता तो काकांचा मित्र नव्हता. त्याला काकांना त्याच्या एरियात न्यायचे होते. पण काका शुद्धीवर आले होते. तो काकांना म्हणाला, वाचलास तू, आणि क्षणार्धात गायब झाला. त्याचा तो अवतार पाहून काका खूप घाबरले आणि काट्याकुट्यातून जीव मुठीत घेऊन पळत आपल्या भावाजवळ येऊन झोपले. सकाळी त्यांची हालत खूपच खराब झाली होती. त्यांना शेतातून बैलगाडीतून घरी आणावे लागले. तब्बल 6 महिने ते हॉस्पिटलमध्ये होते. आता ते ठीक झाले आहेत. त्यांनी शेतात ठिबक बसवले आहे. ते आता रात्री शेतात जात नाहीत. तो प्रसंग सांगताना आजही त्यांचे हातपाय थरथरतात. मी स्वतः ते डोळ्यांनी पाहिले आहे.